सुप्रभात मित्रमंडळाचे सचिव जीवनजी कौटिकवार यांना विनंती आहे, आपण आदरणीय स्वर्गीय डॉक्टर सीतानगरे साहेब यांना पुष्पांजली अर्पण करावी। तर आदरणीय सुप्रभातचे सचिव जीवन कौटिकवार यांना विनंती करतो की आपण साहेबांना एक शोक संदेशपर या ठिकाणी 2 शब्द आपण बोलावं। आदरणीय जीवन कौटिकवार, आज आपण डॉक्टर सीतानगरे काका यांच्या शोक सभेसाठी जमा झालेलो आहोत। सर्वप्रथम मी काकांना सुप्रभात मित्रमंडळातर्फे व कौटिकवार परिवारातर्फे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो। सीतानगरे काका हे माझ्या वडिलांचे क्लासमेट होते। त्यांचं शिक्षण आणि MBBS हे दोन्ही सोबतच झालेलं आहे। त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे सगळ्यात पहिले एक आठवते, एवढ्या वयात पण राहून ते तुम्ही नमस्कार केल्यानंतर इतकं झुकून नमस्कार करत होते की ते समोरचा व्यक्ती कोणीही असो, छोटा असो मोठा असो समवयस्क असो, हे त्यांचा जे आदर भाव जो आहे आपण खरंच ते आत्मसात करायसारखं आहे। माझ्या वडिलांसोबत त्यांचे बरेच सीतानगरे काका, स्वामी काका आणि इंगोले काका हे तिघ जण ज्यावेळेस माझे बाबा असायचे ते यायचे। त्यांच्यासोबत मी खेळलेला आहे, बागडलेला आहे, त्यांनी पाहिलेला आहे। मला ते त्यांचं जे बोलणं आहे ते नेहमी आठवत असते। आणि ते जाण्याच्या पहिल्या दिवशीच मी आणि आई त्यांना भेटायला गेलो होतो, तर खूप त्यांनी पाठीमागच्या सगळ्या आठवणी सांगितल्या। आम्हाला तुझ्याबद्दलची काळजी होती ते पण सांगितलं आणि इथंभूत बोलणं झालं, आईला पण बोलले। ते आम्हाला मनात एवढा चुटका लागून गेलाय की म्हणजे हे असं घडलं कसं, हे म्हणजे शॉकिंग आहे। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी ईश्वरने चरणी प्रार्थना करतो आणि ह्या सर्व या दुःखातून आपल्या सगळं त्यांच्या परिवारांना पण उभारण्याची शक्ती ईश्वर देव ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो।